हा त्याच्या कॅबिनमध्ये असतो. सरोजही तिथे येते. सरोज अगदी खुश असते, की अद्वैतला म्हणते, "चला आता अख्ख्या कोल्हापूरमधल्या सगळ्या ज्या काही ब्रँचेस आहेत ना, त्यांचे अकाउंट आता चेक करून झाले आहे." अद्वैत म्हणतो, की "काय सांगतेस आई? खरंच आई तू एक सुपरवुमन आहेस. इतक्या कमी वेळेत तू सगळ्या ब्रँचचे अकाउंट्स चेक केले, ते कंप्लीटसुद्धा केलं. त्यामुळं तुझ्यासारखं हे काम दुसरं कोणालासुद्धा जमलं नसतं." म्हणून तो सुद्धा आईचं खूप कौतुक करतो. त्यावरती हे ऐकून सरोज म्हणते, की "अरे हा तर माझा गुण तुझ्यातसुद्धा आलेला आहे." तेव्हा सरोज त्याला विचारते, की "हे बघ आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं होतं त्याबद्दल तू काही विचार केलास का?" अद्वैत लगेच आपले काम बाजूला ठेवतो. सरोजला म्हणतो, की "आई त्याच विषयावर मला थोडं बोलायचं आहे. इनफॅक्ट मी आपलं बोलणं झाल्यानंतर सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला. तेव्हा माझ्या लक्षात आले, की ही मुलगी म्हणजे कलाना वागण्यात बोलण्यात प्रचंड बालिश आहे. कुठे केव्हा कसं वागायचं हे तिला जमत नाही आणि जरासुद्धा सेन्स नाही आहे. थोडक्यात म्हणायचं, की आमच्यामध्ये आता साम्यपणा नाही आहे, फक्त डिफरन्सेस आहेत. त्यामुळे आई तू जे काही म्हणते आहे ना, ते म्हणणं मला पटत आहे." हे सर्व ऐकून सरोज खूप खुश होते. अद्वैतला म्हणते, "ठीक आहे, मग